तात्यासाहेब नातू माध्यमिक विद्यालय कुर्ले। आमच्या टीमचे नाव आहे डॉक्टर होमी बाबा। समस्या: घनकचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर उपाय शोधणे। घरातून बाहेरगावी जात असताना अनेक ठिकाणी रस्त्यात कचऱ्याचे ढीग दिसतात। त्यामुळे प्रामुख्याने असते ते म्हणजे हलक्या वजनाचे प्लास्टिक। त्यातच ओला कचरा मिसळला गेल्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरलेली असते। यावर काय उपाय करता येईल असा विचार करताना महाडमधील मनेरी या संस्थेची माहिती मिळाली। माझा कचरा माझी जबाबदारी या तत्वावर आपण कचऱ्याचे व्यवस्थापन करू शकतो असे समजले। मग आमच्या टीमने स्वतःपासून सुरुवात करताना आपल्या घरातील हलक्या वजनाचे प्लास्टिक स्वच्छ व कोरडे साठवायला सुरुवात केली। चॉकलेटचे व प्लास्टिकचे वेस्टर्न, बिस्किटचे पुड्याचे वेस्टर्न आणि दुधाची पिशवी धुवून सुकवायला सुरुवात केली। ते मनेरी या संस्थेमार्फत रिसायकलिंगला द्यायचे ठरवले। त्यानंतर घरातील ओला कचरा यापासून खत कसे तयार करायचे हे शिक्षकांकडून समजून घेतले। भाजीची देठे, फळांच्या साली तसेच उरलेले अन्न यापासून खत बनवण्यासाठी एक प्लास्टिकचे डस्टबिन घेतले। त्यात हवा आतबाहेर जाण्यासाठी भोके पाडले व सर्वप्रथम झाडाचे सुकी पाने टाकली व घरातील ओला कचरा टाकला व थोडीशी माती किंवा पाने टाकली। त्याप्रमाणे रोजचे ओला कचरा टाकून त्यावर थोडीशी माती किंवा पाने टाकली। ते डस्टबिन भरेपर्यंत खत जमा केले व ते डस्टबिन भरल्यावर 30 ते 35 दिवस तसेच ठेवले व 35 दिवसानंतर पाहिले तर कचऱ्याचे विघटन झाल्यामुळे पूर्ण डस्टबिन थोडे खाली गेले होते। अशा प्रकारे हे चांगले खत तयार झाले। हे खत आपण आपल्या झाडांसाठी वापरू शकतो। अशा प्रकारे आपण आपल्या घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करू शकतो, इतरांनाही सांगू शकतो। आपल्या गावामध्ये स्वच्छ व सुंदर बनले, कुठेही कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत। धन्यवाद।